नमस्कार, सातारा स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. वाटा स्टेशन पंचायत समिती गणाला निधीत डावलल्याचा आरोप, न्याय न मिळाल्यास जनआंदोलन. सौ अनिता भोईटे. कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वाटा स्टेशन गणावर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचा आरोप करत भाजपच्या पंचायत समिती सदस्या अनिता अरुण भोईटे यांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेतली. राजकीय पक्षाचा विचार न करता सर्व गावांना समान व न्याय निधी द्यावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर करून निधी वाटपाचा फेरविचार करण्याची मागणी केली. पंचायत समितीच्या मासिक सभेपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना भोईटे यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप केला आहे. यापूर्वी सभापती रुपालीताई शिवाजीराव गुरव आणि गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांना तोंडी तसेच लेखी निवेदन देऊनही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षे पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट होती. त्या काळात शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर वाटप करण्यात आले. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पंचायत समितीत निधी वाटप करताना वाटा स्टेशन गणावर अन्याय झाल्याचा दावा भोईटे यांनी केला. तालुक्यात भाजपच्या एकमेव पंचायत समिती सदस्य असल्यामुळे आपल्या गणाला जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे गणातील 10 ते 11 गावे विकास निधीपासून वंचित राहिली असून रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था आणि इतर मूलभूत विकास कामे रखडल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाही व्यवस्थेत सर्व गावांना समान विकासाचा अधिकार असून निधी वाटपात पक्षीय भेदभाव होणे अयोग्य असल्याचे सांगत त्यांनी सध्याच्या विकास आराखड्याचा फेरविचार करून लोकसंख्या, गरज आणि प्रलंबित कामांच्या आधारे वाटा स्टेशन गणातील गावांना न्याय निधी द्यावा अशी मागणी केली. या संदर्भात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई महेश शिंदे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्याकडेही तक्रार करण्यात आल्याचे भोईटे यांनी सांगितले. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नमस्कार, मी अनिता अरुण भोईटे, वाटा स्टेशन गणातून भारतीय जनता पार्टी पक्षाची सदस्य आहे. स्टेशन गणातून अनिता अरुण भोईटे बोलत आहे. आज मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी इथे उभी नाही, तर मी माझ्या गणातील 10-11 गावातील नागरिकांच्या हक्कासाठी आवाज उठवत आहे. पंचायत समितीच्या निधी वाटपामध्ये आमच्या गणावर दुजाभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, गटारे आणि इतर मूलभूत विकास कामे रखडली आहेत. याचा फटका कोणत्याही पक्षाला नाही तर थेट सर्वसामान्य नागरिकाला बसत आहे. माझी मागणी अतिशय स्पष्ट आहे. निधीचे वाटप राजकीय पक्ष पाहून नव्हे तर गरज आणि नियमानुसारच झाली पाहिजे. प्रत्येक गावाला न्याय मिळालाच पाहिजे. विकासावर कोणाचीही मक्तेदारी नसते आणि जनतेच्या हक्कातील ती कोणालाही रोखता येणार नाही. यासोबत पंचायत समितीचे कामकाज अधिक पारदर्शक व्हावे म्हणून पत्रकारांना सभागृहात उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. सत्य जनतेपर्यंत पोचलेच पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आम्ही प्रशासनाकडे या विषयाची लेखी दखल घेण्याची आणि निधी वाटपाच्या आराखड्यात अवश्य ती सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आमचा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही, तो माझ्या गणातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या हक्कासाठी आहे. स्टेशन गणाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आम्ही आंदोलन करणार आहे. ह्याच्या अगोदर बरंच बोललेलो आहे बीडीओ मॅडमशी, परत सभापतींशी लेखी पण दिलेलं आहे. त्याची कारवाई काय झाली अजून तर काही झालेली नाही. त्यामुळं हा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेताय, तुमच्या नेत्यांना याबाबत चर्चा झाली का? सांगितले. ग्रामविकास मंत्री आहेत आपले, ग्रामविकास मंत्रीच्या भावना पण आम्ही सांगितले.
आणि रणजित दादांना, प्रियाताईंना. पहिल्यांदाच असं ऐकायला मिळतं की इतर वेळी भाजपा शासित ज्या काही संस्था आहेत त्या संस्थे ठिकाणी राष्ट्रवादी किंवा कुठल्याही पक्षी तुझ्या बहुत्वास तक्रार असायची. आज पहिल्यांदा असं ऐकायला मिळतं की भाजपाच्या सदस्यांना निधीबाबत तक्रार मांडायला लागते त्यांच्याच सरकारमध्ये. तर त्यासाठी वरिष्ठ पातळीवर आम्ही वरच्या पातळीवर जाऊन काय करायचं ते प्रयत्न करू. लेखी तर देणारच आहे.